गंध कोवळ्या फुलाचा त्यात श्वास सावयाचा देह लाजतो कळीचा स्पर्श होत पाखराचा वाट चालता सख्याची होई नाद पैंजणांचा प्रीत उंबऱ्या पलाड शोधते खुणा सुखाच्या गुंजते बासरी अंतरी ओल्या प्रेमसरी रास रंगात भिजते अनुक्षणते केशरी राधा बावरी बावरी राधा बावरी राधा बावरी बावरी राधा ही बावरी राधा बावरी बावरी राधा बावरी राधा बावरी बावरी राधा ही बावरी राधा. राधा कमॉन यार, तुला आहे का नाही काही? अरे काय झालं? सकाळी उठलो तर शेजारी तू नाहीस, बाथरूम मध्ये नव्हती, कुठे गेली होतीस? अरे मॉर्निंग वॉकची इतकी सवय झाली ना की चैनच नाही पडली. अरे हो पण यार ऍटलीस्ट सांगून तरी जायचं ना. तू इतका छान झोपला होतास ना की तुला उठवणं मला जीवावर आलं होतं. त्याला काय झालं? मला उठवायचं ना, सांगायचं मला. अरे सौरभ, हं? 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 राधा राधा अच्छा. राधा. हो, हो, हो. हो. नाही, 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 नाही. काय झालं? सौरभ, मी सई मॅमना फोन लावू? ओके चल चल. घे बोल. हॅलो. हॅलो मॅम. राधा, 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 धपाटा घालू का तुला एक? अगं काळजीनं जीव इथे, काळजीनं जीव जात होता ग आमचा. सॉरी मॅम, आम्ही लग्न केलं आणि रजिस्टर पण. तू योग्य तेच केलंस. तुझ्या प्रेमाशी प्रामाणिक राहिलीस आणि एवढं धाडस दाखवलंस. बोल. बर कुठे आहात तुम्ही आणि कसे आहात? बरे आहात ना? मॅम आम्ही ठीक होत. आम्ही आनंदनगरला आहोत. पण प्लीज कोणाला सांगू नका, म्हणजे सौरभच्या घरी किंवा बाबांकडे. अगं वेडी आहेस का तू? कसं सांगेन मी? मॅम आम्ही सगळ्यांना चुकावलंय, सगळे रागावले असतील आमच्यावर. अगं त्याची काळजी करू नका आता तुम्ही. हे बघ, ही सगळी माणसं आपली असतात, हा राग नाही राहत फार काळ. तुम्ही दोघं आता लवकर परत या. आणि हो, नूतन दाम्पत्याचं हार्दिक अभिनंदन. थँक्यू मॅम. लव्ह यू. हा हा हा. नो 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 नो. हे 2 शब्द आता एका खास माणसासाठी रिझर्वड आहेत. हा. एन्जॉय माय डिअर, एन्जॉय. हो सौरभ,
तू निघून जा साऊथ आफ्रिकेला. मालकडनी सगळी सोय केली तुझी. करिअरला सुरुवात कर. आणि आपली राधा चांगली, मी तिची समजूत काढेन ना. हो, मी तिचं लग्न लावून देईन केदारशी. रंजे, सौरभच्या 4-5 मित्रांना पण विचारून आलो, कोणालाच त्याचा काय माहितीच नाही. काय करायचं काय कळत नाही. रंजे, अरे मी तुझ्याशी बोलतोय, काय झालंय काय तुला? काल रात्रीपासून बघतोय तू अशी कुठे हरवल्यासारखी काय करतेस? काय झाला? यश, मला ना सीमाची खूप काळजी वाटतेय. आता काय झाला? म्हणजे बघा ना, काल रात्री ती समोर सौरभ आहे असं समजून स्वतःशीच बोलत होती एकटी. अरे देवा, मला खूप भीती वाटते हो. खूप काळजी वाटतेय तिची. त्या सौरभच्या प्रकरणामुळे ना ती थोडी हायपर झाली आहे. काय करायचं आता? अरे, मार्कंडचाच फोन आहे. बरं झालं बाई. बोला बोला, सांगा त्यांना लवकर ये म्हणून. हो हो. हॅलो मार्कंड, अरे बाबा आहेस कुठे तू? यश, मी घरीच येतोय. तू कसा आहेस? आणि सीमा कशी आहे रे? सीमा त्याची बरी आहे, पण आता रणजी सांगत होती ती समोर सौरभ आहे असं समजून एकटीच बडबडत असते. तू ये बाबा लवकर. हो माय गॉड. ठीक आहे यश, मी घरीच येतोय आता. भेटल्यावर बोलूया. चल बाय. चल, तो येतोच आहे. तो आला की थोडा टेन्शन कमी होईल. पण रणजे, तो येईपर्यंत आपल्याला काळजी घेतली पाहिजे. मॅम पण तुम्ही तुमची काळजी घ्या. त्याच्या घरचे तुम्हाला सतावतील. नाही ते बोलतील रागाच्या भरात. डोंट वरी, माझी काळजी करू नकोस. आय विल हँडल द सिच्युएशन. पण तुम्ही फर्म राहा. हे बघ, पोलीस तुमचा शोध घेत आहेत, पण तू काळजी करू नकोस. तुम्ही दोघं सज्ञान आहात, ते काही करू शकणार नाही. पण आता तुम्ही दोघं लवकर परत या. आणि ठरवलंस की मला फोन कर. कळलं ना? येस मॅम. बाय बाळा. टेक केअर. सौरभ, सई मॅमशी बोलून मला खूप हलकं वाटतंय. मी पण करू सीमा वहिनीला फोन? कर ना. हॅलो हॅलो. अहो, बोलायचं नसेल तर फोन कशासाठी केलात? काय आमच्याकडे वेळ आहे भरपूर तुमचे फोन उचलत बसायला? ठेवा. सौरभ, काय झालं? दादांनी उचलला होता फोन. सीमा वहिनीच्या सेलवर फोन करतोस का?
सीमावहिनी, सीमावहिनी, कोण? सीमावहिनी, मी बोलतोय सौरभ. सीमा, सीमा, बाबा आलेत. कुणाचा ग फोन? पोलिसांचा. पोलिसांचा? सीमा, बघा काय अवस्था करून घेतलीस तू. इतकं का मनाला लावून घ्यायचं? वेडी कुठली. चल आपण पुण्याला जाऊया. आपण तिथे गेल्यावर सगळं बोलूया. येणार ना पुण्याला? हो, येते पुण्याला असं म्हटलं होतं, पण आता नाही येता येणार. म्हणजे? आता फोन होता पोलिसांचा. राधा आणि सौरभच्या डेड बॉडी सापडल्यात समुद्रात. सीमा, 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 काय बोलतेस तू? आहे सौरभ, काय झालं? बोल ना. कट केला तिने फोन. मॅम, काय हो काय, मला अचानक बोलवलं आणि तुम्ही अजून निघाला नाहीत? गेस व्हॉट? काय? राधाचा फोन आला होता. काय सांगते काय? आनंद नगरला आहेत. खूप खुश आहेत. म्हणजे थोडेसे घाबरलेले आहेत पण खुश आहेत, आनंदात आहेत आणि सुखरूप आहेत. ग्रेट. आणि परत कधी येत आहेत? येतील. मी त्यांना म्हंटल आता हनीमून पुरे, या लवकर इकडे म्हणून. म्हणजे काय म्हटलं, उगीच ते पोलीस बिलीस भानगडी नकोत ना. हो. या आपले लवकर. खूप छळलं ना पोरीनी, पण जिंकलं शेवटी, हो की नाही? हो. आय एम सो हॅपी. मी टू. चलो आपणच एन्जॉय करूया. Yes. म्हणजे काय, ते येईपर्यंत काही मला धीर धरत नाही. आपण मस्तपैकी पार्टी करूया. मला तर गावं नाचावं असं वाटतंय. चल चल, कम ऑन. असा नाही. बरं झाला साहेब तुम्ही सांगितलं म्हणून, नाही तर केवढा मोठा गोंधळ. बरा बरा, थँक्यू थँक्यू. हा ठेव फोन. बरं बरं, काय कळलं तर सांगा. हा बरं बरं. हे रंजे, रंजे गप गप, आधी रडू नको. रडते कशाला? अरे असा काही एक झालेला नाहीये. त्यांच्या बोलण्यावर जाऊ नका. मी आत्ता पोलिसांशी बोललो. ते म्हणाले आम्ही अशी कुठलीही बातमी दिलेली नाहीये सीमा वहिनीनं की डेड बॉडी सापडल्यात म्हणून. त्या थोड्या अपसेट आहेत ना, म्हणून अशा बडबडताय. हो, काल पण ना समोर सौरभ बसलाय असं समजून बोलत होती. पण आता काय करते काय ती? झोपली तिच्या खोलीत. पण तुम्ही काही काळजी करू नका. मी आलोय ना. आता मी एक काम करतो, तिला घरी घेऊन जातो पुण्याला. आमच्या लाफ्टर क्लब मध्ये घेऊन जातो. सगळा स्ट्रेस काढून टाकतो तिचा. भरपूर भटकावतो, भरपूर गप्पा मारतो. तुम्हाला सांगतो सासरे, हे स्ट्रेसचं बॅगेज आहे ना, तेच माणसाला म्हातारं करतं. हो, जो तो आपला आज चिंता आणि काळजांची ओझी डोक्यावर घेऊनच वावरतोय. अरे हट, या गोण्या फेकून द्यायच्या असतात. तुम्हाला सांगतो, पोत्यातून एकेका चिंतेला बाहेर काढायची आणि इंटरव्ह्यू घेऊन पाठवून द्यायची निवारण डिपार्टमेंटकडे. बस बात खतम.
आणि ज्या चिंतांचं कधी निवारणच होत नाही त्याचं काय? ऐसा नाही आहे सासरे. अहो, जगात असा एकही प्रश्न आहे का की ज्याचं उत्तर नाही, किंवा अशी एकही चिंता आहे की ज्याचं निवारण नाही? क्या समजे? समजे समजे. फक्त आपण भिडत नाही, शोधत नाही आणि धडपडत नाही, पण त्या चिंता आणि त्यांची ओझी डोक्यावर घेऊन वावरतो. मला ती सगळी अदृश्य पोती तुमच्या डोक्यावर दिसतायत. फार विनोदी दिसताय तुम्ही. हो व्याही, प्रसंग काय, तुम्ही हसताय काय, डोक्यावर पोती काय? अहो इथे तुमची मुलगी वेड्यासारखी वागतेय. काय चाललंय तुमचं? वागणारच ती, माझीच मुलगी आहे ती. पण चिंता करून काय होणार आहे? उपाय करून तिला आपण शहाणं करायचं. अहो ते ऐकत नाही कोणाचं. हेकेखोर भयंकर हट्टी मुलगी आहे. आहे बुवा, हे अगदी बरोबर आहे. प्रचंड हट्टी आहे ती, अगदी लहानपणापासूनच. एखादी गोष्ट डोक्यात घेतली म्हणजे संपलं. हो, पण त्यासाठी आपण तिच्याशी बोलणं टाकणार आहोत का? हो, अशा लोकांसमोर ना सत्य खणखणीत मांडायचं आणि मोकळं व्हायचं. बस, बात खतम. हो, पडतो प्रकाश हळूहळू. तुम्ही सोडा होते, मी घेऊन जातो तिला 4 दिवस पुण्याला. चालेल चालेल. पण कसा आहे, मार्कंडचा फोन आला होता. तो येतोच आहे इथे. तो आला की त्याला विचारून सीमा वहिनीला घेऊन जा. कसा म्हणजे त्याच्याबरोबर बोलणं पण होईल ना तुमचा. काय? हा, अगदी अगदी उत्तमच. थांबतो मी मार्कंड येईपर्यंत. पण आता सगळा वातावरण, आता तणाव काढून टाकूया. अहो, काही सुतक वितक नाही आलेलं. अहो, मी तुम्हाला सांगतो, ते 2 प्रेमी जीव पळून गेलेत. ते सुखरूप असणारच. अहो, जीवनाचा मनसोक्त रस प्याल्याशिवाय जाणार आहेत कुठे ते? 100% ते सुखरूप असणार. येऊ दे त्यांना, यायचं तेव्हा. तुम्ही छान स्वागत करा त्यांचं. सामावून घ्या त्यांना आणि गोड मानून घ्या. अहो, हाय काय नाही काय. अरे, सगळा बागुल बुवा आणि भाऊ हा आपणच तयार करतो. हा डोक्यातला बाऊ फिरकावून द्यायचा आणि खाऊ खायचा. काय यश? तुम्हाला सांगतो सासरे, हे तुमचे जावई बापू आहेत ना, ते आमच्याच पंथातले आहेत बरं का. बघा, सतत हसतमुख असतात. चला आता काहीतरी खाण्याची व्यवस्था करा. आमच्या प्रचंड भूक लागली आहे बडबड करून. अरे, पण मी एक काम करू का? मीच काहीतरी मस्तपैकी करतो आणि तुम्हाला खिलवतो सगळ्यांना. काय? चला यश, माझ्या मदतीला चला. चला तुम्ही या या. हो, त्यांच्याकडे काय बघताय? मला किचन कुठे दाखवा. तुम्हाला एक चांगला पदार्थ शिकवतो. चला. हो, चला या. इकडे इकडे. धन्य आहेत बापले. बाप एका टोकाचा आणि पोरगी दुसऱ्या टोकाची. हा लोकांच्या दुःखांचं निवारण करायला निघालाय आणि पोरगी दुसऱ्याला दुःखांच्या विवंचनेत ढकलायला निघाले. धन्य आहेत बापले. सौरभ, सौरभ, सगळं ठीक होईल. सौरभ, नको. सौरभ, 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 लागला पाला. सौरभ, पाय. दादा, पाय. सौरभ. काय मूर्खपणा आहे. सौरभ, सॉरी. सौरभ, सॉरी ना. सौरभ. यशवंतराव, आता कधी तुम्हाला भूक लागली, काही खावंसं वाटलं तर आपलं कामत साहेबांना सांगायचं. कळलं का? का केलं तसं? बोल बोल, का केलंस? का केलं सौरभ? सीमा, दादा, काय झाला काय? का केलं तसं? बोल बोल, का केलंस? तू गेल्यानंतर आमचं काय होईल याचा विचार केलास तू? केदारचा विचार केलास? त्याने काय करायचं सांग ना. तुला सगळं समजवलं होतं, मी सगळं समजवलं होतं. समजवलं होतं की नाही? तरी सुद्धा तू ऐकलं नाही. का केलंस असं? का केलंस? बोल माझ्याशी. नाही, मी गप्पा बसणार नाही. तुझं कुणाचंही ऐकून घेणार नाही. तुझ्यामुळे 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 केदारने आत्महत्या करायचा प्रयत्न केला. त्याला जर काय झालं असतं तर कोण जबाबदार होतं? बोल बोल, तू मला उत्तर
सौरभ, त्याशिवाय मी शांत बसणार नाही. बोल बोल. सीमा 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 शांत हो. सीमा सीमा नको. सीमा सीमा मला तुझ्यामुळे ऐकून घ्यावं लागलं. सीमा शांत हो. शांत हो. शांत हो. का केलंस मला सांग. सांग सौरभ. सौरभ बोल. सीमा 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 सीमा